नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आजचा विषय असा आहे की आज आपण आलो आहे शेताकडे। सध्या सगळीकडे पावसाचं वातावरण आहे आणि मी ही ताडपत्री घेऊन आलो आहे। भात आम्ही कापलेला आहे। आपलं शेत आहे एक रानामध्ये, पाहू शकता तुम्ही सर्वीकडे रानच आहे। आणि आत्ता इथपर्यंत गाडी येते ह्या मातीच्या रोडपर्यंत आणि आपण इथपर्यंत आलेलो आहोत। आणि आता आपल्याला जायचं आहे खाली, हा टपरा उतरून खाली जायचं आहे डोंगरामध्ये, खाली दरीमध्ये। सो तिकडं तुम्हाला मी दाखवतो। आपलं भात भिजलेलं आहे। सो चला तर मग आपण तिकडे जाऊया। इकडं आल्या आल्या लगेच पाऊस टिपकाळायला लागलाय, पण वाटत नाही जास्त पाऊस येईल। सो आम्ही फुल तयारीमध्ये आहे, कारण की ताडपत्री सोबतच आहेत आणि ऑलरेडी आपल्याकडे 2-3 ताडपत्री एक्स्ट्रा आहेत। सो पाहूया, आला तर झाकून ठेवू, नाही तर मग असंच ठेवावं लागेल, कारण की त्याला लगेच झोडता येणार नाही। अजून 2 दिवस आहेत त्याला झोडण्यासाठी। भिजलं तर आहे, पण त्याच्यामागे एक कारण आहे, ते तुम्हाला मी दाखवतो तिकडे खाली गेल्यावरती। मित्रांनो, निसर्ग जितका सुंदर आहे तितकाच कठोरही आहे, कारण काल आलेल्या अचानक अतिवृष्टीमुळे जे आमचं नुकसान झालं ते तुम्हाला मी सांगू शकत नाही। कारण की काल इतकी धावपळ झाली की मला शूट करता आलं नाही। ह्या शेतामध्ये तुम्ही पाणी पाहू शकता, हे कालचंच आहे। बिकॉज ज्यावेळेस आम्ही कापत होतो त्यावेळेस पाऊस चालू होता, येत होता आणि भात पूर्ण झालेलं होतं आणि भाताची पूर्ण वेळ झाल्यामुळे त्याला ठेवू नव्हतं शकत आपण। आणि त्यामुळे मी काही शॉर्ट्स घेतलेले आहेत, ते तुम्हाला मी दाखवतो। हे जी व्हिडिओ पाहताय तुम्ही, ही कालची आहे व्हिडिओ आणि शेतामध्ये पाणी साचलेलं आहे भरपूर आणि आम्ही भात कापत होतो। थोड्याच वेळाने पाऊस आला आणि जो कापून आम्ही भात वाळत घातलेला तो पूर्ण भिजून गेला। पाऊस अचानक आल्यामुळे आम्हाला पण काही सुधारलं नाही आणि थोडंफार जे आम्ही झाकलं, पण काहीही राहिलं ते राहिलंच। ह्या ज्या भाताच्या कवळ्या आहेत त्या खाली भात सांडू नये म्हणून आम्ही कागदावर आणतात आणि पाहता पाहता पूर्ण शेत लगेच पाण्याने भरून गेलं। मित्रांनो, आता आपण आलो शेताच्या खालच्या बाजूला आणि ते झुरी आहे आणि झुरीमध्ये ते माऊल्या पण आहेत। सो मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 2 दिवसानंतर आपल्याला भात जोडायचा आहे। सो त्याचं कारण मी तुम्हाला आता सांगतो। तर मित्रांनो, ह्याच्या मागचं कारण असं आहे की ह्या माऊल्या आहेत आणि मंगळवारची ह्या माऊल्यांना खर्च करावा लागतो। सो आपल्या ज्या रूढी परंपरा आपल्या आजोबा पंजोबांच्या काळातून चाललेल्या आहेत त्या आपल्याला कंटिन्यू ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपण निसर्गपूजक आहोतच आधीपासूनच। सो त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला ना जपून ठेवायच्या आहेत आणि आपल्याला हे करावं लागेल आणि त्यामुळे आपल्याला भात 2 दिवसानंतर आपण जोडणार आहोत। हा जो धबधबा आहे खूप वेळा मी आपल्या ब्लॉगमध्ये दाखवला आहे आणि हा आपल्याच जमिनीच्या अंडरमध्ये येतो। तर तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर असा धबधबा आहे हा। पूर्ण निसर्गरम्य वातावरण असतं आणि या ठिकाणी आपण आधी पण ब्लॉग शूट केलेले आहेत, व्हिडिओ काढलेले आहेत, तिथे पार्टी केली आपण। आणि इथून व्ह्यू पण खूप छान आहे आणि हे जरा खोल आहे, थोडं विहिरीसारखं आहे, मस्त गोल आहे आणि इकडून पाणी पडतं आणि मी जिथे उभा आहे ह्या ठिकाणाहून पाणी पडतं। पण आता पाण्याचं प्रमाण कमी झालं आहे, त्यामुळे जास्त काही पाणी इथं आता नाही आहे, इथे थोडा आहे। आणि हे जो ऑक्टोबरचा महिना आहे हा बेस्ट आहे या धबधब्यासाठी। सो खूप मजा येते इथे। तर जमलं आपल्याला वेळ भेटला तर इथे पण आपण एखाद दिवशी पार्टी करू आणि एखादा व्हिडिओ आपण टाकणार याच्यावरती। चला आता वरती जाऊया आपल्या भाताकडे। काल आलेल्या अचानक पावसामुळे भात तर जमिनीवर तर भरपूर सांडलेलं आहेच आहे, तुम्ही पाहू शकता पूर्ण बुरका बुरका झालं इकडे। आणि त्याचबरोबर आपण भारे बांधताना सुद्धा एवढे भात सांडलेलं आहे, व ते आपण कागदावर बांधलं त्याच्यामुळे ते भात आपल्याला भेटलेलं आहे आणि ते पूर्ण भिजल्यामुळे ते आता वाळत घातले। सो ते वाळते, पाहू शकता तुम्ही, ओलं आहे थोडं थोडं, ते वाळून जाईल आता। थोडं ऊन पडलं आहे आणि हे भारे पण भिजलेले होते, थोडे थोडे कोरडे झाले, ते पाणी त्यातलं निथळलं। सो आजच्या दिवस यांना आपण असंच ठेवणार आहेत आणि उद्या यांची जागा चेंज करायची। इकडे ताडपत्री आथरून ते भारे इकडे घ्यायचे, म्हणजे जे काही ओलावा असेल तो अजून निघून जाईल। हे भारे उलटे करायचे, आता खाली पाणी निथळलं असेल नंतर मग ते असे क्रॉस ठेवायचे, त्याने ते पाणी निघून जाईल। ते पावसाचं वातावरण झालेलं आहे, हा पाऊस येईल आता, आपण राखून घेऊ। आणि हा भात काय करायचा, भरून काहीतरी भरून ठेवायला पाहिजे, पाणी हाय अजून टाइम व्हायचा। आता काय, आता आपला वाळलेला भात आहे हा आपण भरून ठेवूया।
शेवटी पाणी आलाच, पाहू शकता तुम्ही. पूर्ण पाऊस आलेलाच आहे. आणि इकडे पण पाणी साचलं शेतामध्ये पण पाणी साचलं इकडे. मग ताडपत्रीवरती पूर्ण पाणी साचलं. मग आपण 2-3 ताडपत्र टाकलं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे, ते भिजणार नाही आहे. सो आता पण उघडलं का पुन्हा थोडंसं खोलू आणि मग जाऊया घरी. पुन्हा ऊन आलंय, पाहू शकता तुम्ही. आणि त्यामुळे आम्ही पुन्हा त्याला मोकळं केलं आहे. हे पहा, सर्व कागद साईडला काढला आणि आता बसलं. आता परत वातावरण झालं तर परत झाकावं लागेल किंवा आपल्याला जाताना हे झाकून जावं लागेल. सो पाहूया वाट. आता जास्तच पावसाचं वातावरण झालं आहे, पाहू शकता तुम्ही. पूर्ण वरती काळं झालं आहे आणि पुन्हा आम्ही आता झाकून ठेवलं आहे. आणि आता आपण घरी जाऊया. आणखी खूप लांब जायचं आपल्याला, अर्धा तास तरी लागेल. सो त्यामुळे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.